डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमा धमदेशना व सत्कार समारोहाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यरत भदंत डॉक्टर उपगुप्त महादेवरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाबाई बागुल या होत्या, तर याच कार्यक्रमात लातूर येथील महापौर जयश्री सोनकांबळे यांच्यासह वंशिका कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत भूतान येथे सुवर्ण पदक पटकावल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तपस्सू आणि भल्लिक ब्रह्मदेशाचे व्यापारी होते। हे व्यापारी व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतात आले होते। त्या दरम्यान बुद्धाला पाहून त्यांच्या मनात आशा आली की आपण या महापुरुषाचे दर्शन घेतले पाहिजे। दर्शनासाठी ते बुद्धाजवळ गेले, आपल्याजवळ असलेलं दान दिलं आणि बुद्धांना विनंती केली, आपण धम्मदेशना द्या। बुद्धांनी शील, समाधान आणि प्रज्ञेचा मार्ग थोडक्यात सांगितला। तेवढ्यावर ते प्रभावित झाले आणि आम्हाला तुमच्या बौद्ध धर्माची दीक्षा द्या अशी विनंती केल्यानंतर बुद्ध धर्माचे उपासक म्हणून पहिला बहुमान प्राप्त झाला। म्हणून ही ज्येष्ठ पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे माध्यमाशी बोलताना भंते पय्यावंश म्हणाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील नगरसेवक मिलिंद घागरमाळे, पूर्णा येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर शावेद अहमद यांच्यासह नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, मास्टर अनिल कांबळे, दादाराव पंडित, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, शामराव जोगदंड, महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे, ॲडव्होकेट धमा जोंधळे, प्राचार्य केशव जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल जल्लारे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, साहेबराव सोनले, उत्तम कापुरे, जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सुबोध सोनकांबळे, विशाल कांबळे यांच्यासह महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी मिलिंद सोनकांबळे, मुकुंद पाटील, प्राचार्य केशव जोंधळे यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले। सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा, सन्मानाचा जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा येथे मी बऱ्याच वर्षापासून मराठवाड्यामध्ये ऐकत होतो की पूर्णा येथे बौद्ध विहार खूप सुंदर आहे, छान आहे आणि भंतीजीनं बऱ्याच ठिकाणी भंतीजीचं नाव निघतं की त्या ठिकाणी पूर्णाला जाऊन आपण पाहून यावं आणि अशा पद्धतीचं बौद्ध विहार लातूर येथे करावं अशी चर्चा मी ऐकत होतो। पण आज योगायोग आहे की आज याच बौद्ध विहारामध्ये महापौर म्हणून आमचा सत्कार होतोय, हे खूप मोठं आमचं भाग्य आहे। अनुभव एवढा मस्त होता। मला तरी असं वाटतं की या अनुभवाने प्रत्येक एका मुलीने हा अनुभव अनुभवला पाहिजे, कारण आपला भारत सोडून दुसऱ्या भारतात जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करायला यश लागतं, खूप मेहनतही लागते आणि तसंच खूप भाग्यही लागतं। पूर्वीच्या प्रत्येक एक मुलीने असं जाऊन पुढे भारत देशाचं नाव मोठं केलं पाहिजे। मुलींना काय आवाहन करणार? मुलींनी खेळाच्या माध्यमातून अजून पुढे जायला पाहिजे, खेळामध्ये यायला पाहिजे, खेळामधून स्वतःचं नाव पुढे न्यायला पाहिजे। खेळून हा कुठला टाइमपास नसून तर तो एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा सोपा मार्ग आहे आणि मुलींनी हा मार्ग निवडून नक्कीच पुढे गेला पाहिजे। आज पूर्णा शहरामध्ये एवढं मोठं सत्कार झालेला आहे, कसं वाटतं? जन्मभूमीमध्ये येऊन सत्कार करून देण्याचं भाग्य मला लाभलं आहे, त्याच्यासाठी खूप आभारी म्हणते पूर्ण विहाराचे। आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या घरच्यांनी मला एवढा सपोर्ट केला, पूर्ण भूमीने मला एवढा सपोर्ट केला, त्याच्यामुळे हे श्रेय कुणाचे? हे श्रेय माझे मोठे बडे पप्पा डॉक्टर दयानंद कांबळे, माझी मम्मी डॉक्टर उज्ज्वला कांबळे, माझे पप्पा डॉक्टर रवींद्र कांबळे या सर्वांना श्रेय अर्पण करते आणि माझी आजी काश्मीरी कांबळे। आज सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी बुद्धविहार पूर्णा येथे बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या विद्यमाने ज्येष्ठ पौर्णिमा धम्मदेशना व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर भदंत उपगुप्त महादेवरो उपस्थित होते। त्यानंतर लातूर येथून पूज्य भंते पय्यानंद थेरो उपस्थित होते। त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे महापौर आदरणीय सोनकांबळे जयश्रीताई उपस्थित होत्या। त्यानंतर महाराष्ट्र बँकेचे बँक मॅनेजर अहमद साहेब सुद्धा उपस्थित होते। महानगरपालिका परभणीचे नगरसेवक मिलिंद घागरमाळे देखील उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ आणि जिल्ह्यातून उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तपस्सू आणि भल्लिक जे ब्रह्मदेशाचे व्यापारी होते, व्यापार करण्याच्या दृष्टीनं भारतात आले होते आणि त्या दरम्यान बुद्धांना पाहून त्यांच्या मनात आलं की आपण या महापुरुषांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या दर्शनासाठी ते बुद्धांजवळ गेले, आपल्याजवळ असलेलं दान दिले आणि भंतेजी बुद्धांना विनंती केली की आम्हाला काहीतरी धम्मदेशना द्या आणि बुद्धांनी शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग त्यांना थोडक्यात सांगितला। तेवढ्यावर ते प्रभावित झाले आणि आम्हाला तुमच्या बौद्ध धम्माची दीक्षा द्या
अशी विनंती केल्याच्या नंतर बौद्ध धम्माचे जर सगळ्यात पहिलं उपासक बहुमान जर कोणाला प्राप्त झाला असेल तर ते ब्रह्मदेशाच्या तपस्वी आणि भल्लिक या महान व्यापाऱ्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दुसरं महत्त्व असं आहे की श्रीलंका येथे जे राजा सम्राट अशोकांची मुलगा आणि मुलगी होती, महेंद्र आणि संघमित्र यांनी बोधिवृक्ष घेऊन भारतातून श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेला गेल्याच्या नंतर तिथं अनुराधापूर येथे तो बोधिवृक्ष रोपण केला आणि आजही सुद्धा श्रीलंकेमध्ये अतिशय श्रद्धेनं त्या बोधिवृक्षाला जोपासल्या जातात. अतिशय श्रद्धा त्यांच्याप्रती व्यक्त केल्या जाते. आज जर तुम्ही श्रीलंकेमध्ये जर गेलात तर तुम्हाला प्रचंड मोठा एक उत्सव तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर बघायला दृष्टीत पडेल. पण अतिशय महत्त्वपूर्ण असणारी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. म्हणून आपण सुद्धा तपस्वी भल्लिकासारखं आपण धनाला न महत्त्व देता आपण धम्माला सद्गुणाला महत्त्व द्यावं आणि आपली उन्नती आणि प्रगती करावं एवढंच आपल्याला या निमित्तानं नमूद करतो. परत एकदा ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. बुद्ध धम्म संघानुभाव बलाने खूप खूप शुभेच्छा. आज आदरणीय मुकुंदजी पाटील, प्राचार्य केशवजी जोंधळे, मिलिंददादा सोनकांबळे यांच्या विद्यमाने सर्वांना भोजनदान खीरदान करण्यात आलं. प्रचंड मोठ्या संख्येने उपासक उपासिका होते. त्यांनासुद्धा पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद.